गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा आपण बघत होतो आपण पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये एक्सरसाइज 1.4 क्वेश्चन नंबर 2 आपण आज बघणार आहोत. या क्वेश्चन नंबर 2 मध्ये x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आणि y इज इक्वल टू कॉट क्यूब थिटा ॲट थिटा इज इक्वल टू π/4 हा आपला प्रॉब्लेम. बघा लक्षात घ्या प्रॉब्लेम काय आहे, x इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा आणि y इज इक्वल टू कॉट क्यूब. ज्यावेळेस x आणि y हे फंक्शन येत असेल तर आपण समजून घ्यायचा हा कोणता टाईप्स आहे, पॅरामेट्रिक फंक्शन. म्हणजे आपल्याला तर विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यावा लागेल, याचा विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यावा लागेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू dy/dθ होल डिवायडेड बाय dx/dθ. मग या पद्धतीने आपण सॉल्व करत असताना पहिल्यांदा घेऊया सोल्युशन x इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि कोसेक स्क्वेअर थिटा जर म्हटलं तर हे कंपोजिट फंक्शन आहे. कसं, पॉवर फंक्शन आधी आहे कोसेक एक आणि कोसेकचा स्क्वेअर दुसरं, म्हणजे दोन फंक्शन आहे. म्हणजे थोडक्यात तिथं x⁴n चा डेरिव्हेटिव्ह वापरावा लागेल. काय म्हणतो मी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. मग हा एक्सचा dx/dθ इज इक्वल टू काय येईल, कोसेक स्क्वेअरचा 2 कोसेक थिटा इंटू आणि त्या कोसेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ कोसेक थिटा दॅट इज इक्वल टू 2 इंटू कोसेक थिटा आणि त्या कोसेक थिटाचा मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा आणि म्हणून तुमचा dx/dθ येईल. dx/dθ -2 हे मायनस साईन फ्रंट कोसेक थिटा इंटू कोसेक थिटा कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. हे आलं तुमचं पहिलं. त्यानंतर तुमचं दुसरं आहे y इज इक्वल टू कॉट क्यूब थिटा. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. त्या yचा डेरिव्हेटिव्ह असेल dy/dθ इज इक्वल टू तो 3 पुढे घेणार 3 इंटू कॉट स्क्वेअर थिटा आणि d/dθ कोणी राहिलेला त्या कॉट थिटाचा. हेन्स dy/dθ इज इक्वल टू 3 कॉट स्क्वेअर थिटा आणि त्या कॉट थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. मग -3 इंटू कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. ओके, बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन काय असतं, पॅरामेट्रिक फंक्शनची डेफिनेशन dy/dx इज इक्वल टू dy/dx होल डिवायडेड dy/dθ होल डिवायडेड बाय dx/dθ. ओके, मग काय येईल dy/dθ आता झालेलं -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा होल डिवायडेड बाय dx/dθ -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. काही कॅन्सल होते का बघा, काय कॅन्सल होईल, dy/dx इज इक्वल टू काय बघा, हा कोसेक स्क्वेअर पूर्ण हा कोसेक स्क्वेअर पूर्ण कॅन्सल होईल. नंतर हा कॉट स्क्वेअर हा कॉट थिटा पूर्ण कॅन्सल, मायनस मायनस होईल प्लस 3/2 इंटू कॉट थिटा. हे आलं तुमचं रिक्वायर्ड रिझल्ट. परंतु त्यांनी परत थोडं पुढं सांगितलं ॲट जे काही उत्तर येईल त्या ठिकाणी थिटाची किंमत π/4 टाका. म्हणजे हा प्रॉब्लेम मल्टिपल चॉईससाठी महत्त्वाचा आहे. मग काय म्हणता येईल, dy/dx इज इक्वल टू 3/2 इंटू कॉट π/4. मी थिटा इज इक्वल टू काय घेतो, थिटा इज इक्वल टू π/4. ओके, मग काय येईल dy/dx इज इक्वल टू ओनली 3/2 because cot π/4 is 1. Hence required result is dy/dx is equal to 3/2. Okay, now write down this carefully. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 2 मधला. x इज इक्वल टू t² + t + 1 y इज इक्वल टू sin π/t/2 + cos π/t/2 ॲट t इज इक्वल टू 1. मग सोल्युशन म्हणजे एक सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतो t² + t + 1. डिफरन्शिएट काय घ्यावं लागेल बरं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय जो पॅरामीटर दिला असेल, पॅरामीटर दिला आहे t विथ रिस्पेक्ट टू t. मग त्या x जाईल dx/dt इज इक्वल टू t² किती
2t. ओके, त्या टीचं किती 1 आणि त्या प्लसचं किती 0, म्हणजे काय आलं dx अपॉन dt इज इक्वल टू 2t प्लस 1. क्वाड्रॅटिक इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणा किंवा नाही म्हटलं तरी चालेल. ओके, नेक्स्ट आहे y इज इक्वल टू साइन पाय बाय 2t प्लस कॉस ऑफ पाय बाय t प्लस 2. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t त्या yचा dy अपॉन dt इज इक्वल टू साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी. ओके, कॉस टी पाय टी अपॉन 2 इंटू इट इज अन कंपोजिट फंक्शन पाय बाय 2t म्हणजे काय बघा येईल, काय म्हणता येईल पाय अपॉन 2t. आता डी बाय डी टी ऑफ जर म्हटलं आपण पाय बाय 2, मग पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे पुढं येईल डी बाय डी टी ऑफ किती आला टी, आणि टीचं किती 1 म्हणजे किती फक्त पाय बाय 2 इंटू किती फक्त पाय बाय 2 प्लस कॉस टीचा मायनस साइन टी म्हणजे किती साइन पाय बाय टी अपॉन 2 आणि इंटू त्या पाय टी बाय 2चा किती पाय अपॉन 2. दॅट इज इक्वल टू पाय बाय 2 दोघांमधून कॉमन घेता येईल आणि मग मला म्हणता येईल कॉस पाय टी अपॉन 2 मायनस साइन पाय टी अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट. मग बाय डेफिनेशन म्हणा किंवा बाय थेरम म्हणा काय म्हणता येईल dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt होल डिवायडेड बाय dx अपॉन dt दॅट इज इक्वल टू मग dy अपॉन dt किती 2t प्लस 1 होल डिवायडेड बाय किती पाय अपॉन 2 इंटू ब्रॅकेट साइन कॉस पाय बाय 2t मायनस साइन पाय बाय 2t. ओके, या पद्धतीने ब्रॅकेट कंप्लीट. आता ॲट टी इज इक्वल टू 1 दिलं आहे, टीची व्हॅल्यू किती टाकायचं म्हणलं आहे 1 टाकूया, सर्वांकडं तीच व्हॅल्यू टाकूया. डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू 2 1 जा 2 प्लस 1 अपॉन पाय बाय 2 कॉन्स्टंट आहे तसं कॉस पाय बाय 2 ओनली मायनस साइन पाय बाय 2 ओनली ब्रॅकेट कंप्लीट. दॅट इज इक्वल टू 2 प्लस 1 3 पाय अपॉन 2 कॉस पाय cos 90 0 minus cos 90 1 that is equal to 3 upon pi 0 minus 1 into minus pi by 2 that is equal to dy upon dx is equal to minus sign पुढे येणार. ओके 3 upon हा वरती याला काय होईल 2 अपॉन मायनस पाय म्हणजे किती -6 अपॉन पाय आहे ना. बघ काय केलं फक्त हे इंटरचेंज झालं वरती, मग 2 अपॉन पाय 3 2 जा 6 दोन असतो -3 into 2 -6 अपॉन पाय विच इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx ॲट t इज इक्वल टू किती 1. ओके, नाव राईट डाऊन दिस. बघा आपण क्वेश्चन नंबर 3 घेतोय आता. क्वेश्चन नंबर 3 एक्सरसाइज 1.4 मधला 2 मधले बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला सॉल्व्ह करू शकता. इझी टाईप आहे, तुम्हाला सांगितलं फक्त आन्सर काढून थिटाची किंमत किंवा काय टीची किंमत असेल त्या आपण त्यामध्ये पुट करावी लागते. नंतर हा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन नंबर 3 मध्ये बरेचसे प्रॉब्लेम शो दॅट आहे मला HSC बोर्डसाठी बऱ्याचशा वेळेस ते प्रॉब्लेम विचारले गेलेले आहेत. तेव्हा क्वेश्चन नंबर 3 हा व्यवस्थित पूर्ण बघा. यामध्ये बऱ्याचशा वेळेस आपल्याला प्रॉब्लेमचाही विचार करावा लागतो, सॉल्व करण्यासाठी बरेचसे फॉर्म्युलेही वापरावं लागतात. शो दॅटच्या प्रॉब्लेममध्ये आपण आपल्या प्रूव्हकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला काय सिद्ध करायचं y अपॉन x. ओके, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेमचा वापर करायचा आहे. मग यामध्ये आपण काय करणार बघा, तर यामध्ये एक्झाम्पल सॉल्व करण्याआधी आपण बघूया x इज इक्वल टू a अंडर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा. आपण जर म्हटलं की रूटचा 1/2 पण जर आपण दोन्ही बाजूचा स्क्वेअर करणं घेतला, काय करून घेतला स्क्वेअर करून घेतला, तर आपल्याला बरेचसे वेळेस इथं चान्स आहे प्रॉब्लेम काय करण्याचा सॉल्व करण्याचा. ओके, मग सोल्युशन x इज इक्वल टू a अंडर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा. मी काय करतो स्क्वेअर करतो दोन्ही बाजूचा. का बरं, मला हा प्रॉब्लेम असाही सॉल्व करता येईल स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. कोणत्या पद्धतीने स्क्वेअर न करता एक्सचा dx अपॉन d थिटा
ए ॲज इट इज रूट एक्सचा 1/2 रूट एक्स सेक थिटाचा सेक थिटा इंटू टॅन थिटा मायनस टॅन थिटाचा सेक स्क्वेअर थिटा किंवा स्क्वेअर केल्यानेही तो प्रॉब्लेम काय करता येईल सॉल्व्ह करता येईल. दोन्हीही पद्धतीने आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. पण बघूया आपण स्क्वेअर करून पुढे अडचण आहे तर आपण परत आपल्या मूळ मेथडकडे येऊया. पण बघूया आपण काय करूया आता सगळं डिफरंट टाईपने आता विचार करूया. स्क्वेअर केल्यानंतर काय होईल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए अंडर रूट ऑफ रूट कॅन्सल होईल. आता रूट काय होईल कॅन्सल एचा स्क्वेअर होईल ए स्क्वेअर ओके स्क्वेअर करा ना एक्स स्क्वेअर एचा ए स्क्वेअर इंटू सेक थिटा मायनस टॅन थिटा. आता याचा डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं आलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. त्या एक्स स्क्वेअरचा 2x आणि त्या एक्सचा dx अपॉन डी थिटा असं म्हणणं का एक्स स्क्वेअरचा ओनली 2x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतोय थिटा. लक्षात घ्या ही कन्सेप्ट लय महत्त्वाची आहे. हा ए स्क्वेअर मी कॉमन तसाच ठेवला. सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक थिटा इंटू टॅन थिटा मायनस टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा ब्रॅकेट कंप्लीट. हे तुमचं रिक्वायर्ड रिझल्ट. मग काय येईल dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू किती हा डिवाइडला होईल ए स्क्वेअर अपॉन 2x बघा हा मल्टिप्लाय होता डिवाइड. मी सेक थिटा दोघांमधनं कॉमन घेतो. सेक थिटा काय घेतो कॉमन मग आतमध्ये शिल्लक राहील टॅन थिटा मायनस सेक थिटा ओके. त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी फर्स्ट इक्वेशन नंबर फर्स्ट ओके. त्यानंतर आता y घेतो मी y इज इक्वल टू ए इंटू अंडर रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा. परत दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतो स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूचं काय करूया स्क्वेअर करूया. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हटलो फर्स्ट म्हटलो. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड वाय स्क्वेअर इज इक्वल टू या एचा स्क्वेअर हे स्क्वेअर रूट निघून गेलं आतमध्ये शिल्लक राहिलं सेक थिटा प्लस टॅन थिटा. आता मात्र आता डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा वाय स्क्वेअरचा किती 2y आणि परत त्या वायचा dy अपॉन डी थिटा इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉन्स्टंट सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह सेक थिटा इंटू टॅन थिटा प्लस टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह किती सेक स्क्वेअर थिटा. परत हा y इकडून जाईल dy अपॉन डी थिटा इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 2y ए स्क्वेअर अपॉन 2y इज इक्वल टू काय येईल सेक थिटा काय घेऊया कॉमन घेऊया दोघांमधनं परत सेक थिटा कॉमन घेऊया आतमध्ये शिल्लक राहील टॅन थिटा प्लस सेक थिटा स्क्वेअर आहे ना एक कॅन्सल झाला ओके. बाय डेफिनेशन ऑफ इक्वेशन नंबर सेकंड बाय डेफिनेशन ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन काय पॅरामेट्रिक फंक्शन डेफिनेशन dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन डी थिटा होल डिवाइडेड बाय dx अपॉन डी थिटा. मग dy अपॉन dx काय येईल dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dx काय आपला dy अपॉन डी थिटा काय आहे ए स्क्वेअर अपॉन 2y ए स्क्वेअर अपॉन 2y इंटू सेक थिटा इंटू ब्रॅकेट सेक थिटा प्लस टॅन थिटा होल डिवाइडेड बाय किती dy अपॉन dx अपॉन डी थिटा किती आहे ए स्क्वेअर अपॉन 2x एक्स स्क्वेअर अपॉन किती 2x ए स्क्वेअर अपॉन किती 2x सेक थिटा इक्वेशन नंबर फर्स्ट ए स्क्वेअर अपॉन 2x सेक थिटा 2x सेक थिटा टॅन थिटा मायनस सेक थिटा काही कॅन्सल होतं की बघा बरं ओके. हा सेक थिटा गेट कॅन्सल हा ए स्क्वेअर गेट कॅन्सल ओनली रिमेन dy अपॉन dx इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन किती 2y होल डिवाइडेड बाय किती 1 अपॉन किती व टॅन थिटा
मायनस सेक थिटा अपॉन किती 2x. आता मात्र हा प्रॉब्लेम आपल्याला पुढे काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा. बघा बरं काय करता येईल यामध्ये, विचार करा 2 मिनिटं. ओके, बघा आता काय वाटतंय, सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन 2y आणि टॅन थिटा मायनस सेक थिटा. आपण एक सेक थिटा प्लस हे कॅन्सल होऊ शकत नाही, परंतु जर नीट निरीक्षण केलं ना तर सेक थिटा प्लस टॅन थिटाची आपल्याकडे कुठंतरी व्हॅल्यू आहे. बघा काय आहे, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू आपण वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर लिहू शकतो. काय लिहू शकतो, इथं डॉट डॉट करतो बघा, सेक थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो, वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर लिहू शकतो. आणि त्याच पद्धतीने अजून एक लिहू शकतो, काय, सेक थिटा मायनस टॅन थिटा, सेक थिटा मायनस टॅन थिटा ही व्हॅल्यू मी एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर पण लिहू शकतो. टाकूया आपण यामध्ये ही व्हॅल्यू दोन्ही पण, मग काय येईल, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू काय येईल, सेक थिटा प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर 2y. ओके, इथंच मी ॲडजस्ट केली. ओके, नंतर सेक थिटा एक्स स्क्वेअर अपॉन 2x इंटू ए स्क्वेअर. ओके, मग काय होईल, दॅट इज इक्वल टू, हे लक्ष द्या, हा ए स्क्वेअर कॅन्सल, किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं लिहायचं वाय स्क्वेअर अपॉन 2y ए स्क्वेअर मल्टिप्लाय बाय, हा वरती गेल्यावर होईल 2x ए स्क्वेअर अपॉन किती एक्स स्क्वेअर. हा 2 कॅन्सल, हा ए स्क्वेअर कॅन्सल, हा वाय आणि हा वाय कॅन्सल, हा एक्स कॅन्सल, फक्त शिल्लक राहिलं डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू वाय अपॉन एक्स. ओके, आणि मायनस साईनचं आपल्याला ॲडजस्टेबल आहे. बघ काय आपल्याला काय पाहिजे होता, सेक थिटा मायनस टॅन थिटा, सेक थिटा मायनस, ओके एक मिनिट, काय आपल्याला टॅन थिटा मायनस सेक थिटाची व्हॅल्यू ना, टॅन थिटा मायनस सेक थिटा होती ना टॅन थिटा, मग मायनस कॉमन साईन काढल्यामुळे इथं काय राहिलं आपला मायनस, इथं मायनस राहील, हा मायनस आणि हा काय होईल इथं मायनस एक्स. कळलं का, आपल्याला कोणाची किंमत पाहिजे होती, टॅन थिटा मायनस सेक थिटाची, आपल्याकडे कोणाची होती, सेक थिटा मायनस टॅन थिटा, हे मायनस साईन कॉमन काढल्यामुळे टॅन थिटा मायनस सेक थिटा होणार, म्हणून ते मायनस साईन घेतलं, या ठिकाणी घेतलं, आणि म्हणून आपलं रिझल्ट आलं डी वाय अपॉन डी एक्स. काही विद्यार्थी म्हणतील सर आपण इथंही करू शकलो असतो, हा ए स्क्वेअर कॅन्सल न करता ए स्क्वेअर इंटू सेक प्लस टॅन थिटा, ए स्क्वेअर इंटू सेक प्लस टॅन थिटा वाय स्क्वेअर, इथंही वाय स्क्वेअर डायरेक्ट किंमत टाकली असती, किंवा ए स्क्वेअर टॅन थिटा मायनस सेक थिटा मायनस ए स्क्वेअर मायनस इथून घेतलं बघा कुठं, ओके मायनस, हो ए स्क्वेअर सेक थिटा मायनस एक्स मायनस एक्स स्क्वेअर, इथेही व्हॅल्यू घेऊ शकलो असतो. म्हणजे काय, थोडक्यात इथं वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर तरी आन्सर आलो होतो, किंवा बेस्ट वे या पद्धतीने सॉल्व्ह केलं तरी चालेल. ओके, नाव राईट डाऊन दिस केअरफुली. हा प्रॉब्लेम 3 मार्कासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके, राईट डाऊन दिस.
बघा यानंतर आपला प्रॉब्लेम आहे x इज इक्वल टू ई रेस टू साइन 3t, ई रेस टू साइन 3t आणि y इज इक्वल टू ई रेस टू कॉस 3t, ई रेस टू कॉस 3t. शो दैट dy upon dx, show that dy upon dx is equal to minus y log x upon minus y log x upon x log y. ओके, या पद्धतीने x log y. आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करण्याआधी तुम्हाला काय वाटतं हा कोणतं फंक्शन आहे? रिमाइंड इट. काय वाटतं? x इज इक्वल टू ई रेस टू साइन 3t आणि y इज इक्वल टू ई रेस टू कॉस 3t. म्हणजे हे ऑब्वियसली पॅरामेट्रिक आहे, पण अजून एक फंक्शन यामध्ये दडले. कोणतं असेल बरं? बघा, गेस करा थोडं. हे आहे पॅरामेट्रिक तर आहेच, पण ई रेस टू लॉग ऑफ आहे. म्हणजे दोन फंक्शन रेस टू असल्यानंतर ते असतं काय असतं? लॉगरिथमिक फंक्शन. मग हा प्रॉब्लेम मी सॉल्व करताना असा पण सॉल्व करता येईल. x इज इक्वल टू ई रेस टू साइन 3t, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. मग माझ्याकडे आन्सर आलं लॉग x इज इक्वल टू, मी डायरेक्ट लिहितो लॉग ऑफ ई रेस टू साइन 3t. म्हणजे मला हे असं लिहिता येईल साइन 3t इंटू लॉग ई. हा साइन 3t पुढं आला, हे काय आलं लॉग x. ओके, मग हे पुढं कसं सोडवता येईल? बघा, लॉग ई इज इक्वल टू लॉग ईची व्हॅल्यू किती इथे 1, म्हणजे तुमचं आलं लॉग x इज इक्वल टू साइन 3t. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. मग त्या एक्सचा येईल लॉग एक्सचा येईल 1 अपॉन एक्स, कंपोजिट फंक्शन आहे लॉग एक्स, आणि त्या एक्सचा येईल dx अपॉन dt. नंतर साइन 3tचा येईल कॉस 3t, आणि त्या 3tचा येईल 3, म्हणजे तुमचा आन्सर येईल dx अपॉन dt इज इक्वल टू 3 कॉस 3t अपॉन x. सॉरी, एक्स कुठं जाईल? मल्टिप्लायला जाईल. कुठं जाईल? मल्टिप्लाय. ओके, हे आलं तुमचं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता इक्वेशन नंबर सेकंड घेऊया. y इज इक्वल टू ई रेस टू कॉस 3t, टेकिंग लॉग. मग काय होईल? लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू कॉस 3t, आणि म्हणजे इज काय येईल? हे असंच येईल इज इक्वल टू कॉस 3t इंटू लॉग ई. लॉग ई म्हणजे किती? 1, म्हणून लॉग y इज इक्वल टू कॉस 3t. आता डिफरन्शिएट घ्या, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. त्या लॉग वायचा 1 अपॉन y आणि त्या वायचा dy अपॉन dt इज इक्वल टू कॉस 3tचा मायनस साइन 3t आणि त्या 3tचा इंटू किती? 3, म्हणजे तुमचा आन्सर येईल y मायनस वाय घेऊया इज इक्वल टू हा डिनॉमिनेटरचा मायनस वाय इंटू मायनस 3y करूया, हा 3 पण पुढे घेतो मी, मायनस 3y इंटू साइन 3t. बाय डेफिनेशन ऑफ पॅरामीटर dy अपॉन dx इज इक्वल टू काय म्हणता येईल? dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt होल डिवायडेड बाय dx अपॉन dt. मग काय येईल? dy अपॉन dx इज इक्वल टू dy अपॉन dt, dy अपॉन dt व्हॅल्यू किती येईल? मायनस 3y इंटू साइन 3t होल डिवायडेड बाय dx अपॉन dt. इक्वेशन नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड होणे वाटलं सर 3x इंटू कॉस 3t. हां, आपलं रिझल्टकडे जाऊया. आपल्याला काय पुट करायचं आहे? मायनस y इंटू लॉग एक्स. मग लक्ष द्या बरं, आपल्याला लॉग एक्स नाही आला आपल्या आन्सरमध्ये, पण आपल्याला लॉग एक्स माहिती आहे, परंतु लॉग एक्सची काहीतरी व्हॅल्यू असेल ना. मग लॉग एक्सची व्हॅल्यू बघा किती आहे? साइन 3t
आणि लॉग वायची व्हॅल्यू किती आहे कॉस 3t. म्हणजे या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असणार आहे किंवा ज्या काही प्रूफमधले स्टेप असणार आहे त्याची व्हॅल्यू काय करायची आपल्याला पुट करायची. असं तुम्ही सॉल्व्ह करत असताना अचानक तुमच्या पुढं असं उद्भवलं की साइन 3t कॉस 3t, मग आता टॅन 3t घ्यायचं की काय, तर लक्षात घ्या परत प्रिव्हियस आपल्या प्रॉब्लेमकडे नीट निरीक्षण करा. म्हणून हा प्रॉब्लेम आपण म्हणूया व्हेरी इम्पॉर्टंट, हा आणि पाठीमागचा, की ज्यामध्ये आपल्याला क्वेश्चनमधली एखादी स्टेपचा वापर करावा लागतो प्रूव्ह दॅटसाठी. मग काय म्हणता येईल, dy/dx इज इक्वल टू, मला कोणाची किंमत टाकायची, साइन 3t ची किंमत मी काय टाकू शकतो log x टाकू शकतो. किती टाकू शकतो log x टाकू शकतो. -3y इंटू किती log x. मला cos 3t ची किंमत मी किती टाकू शकतो cos 3t हां log y, म्हणून किती -3x इंटू log y. हा 3 मी कॅन्सल करू शकतो, म्हणून मला आन्सर आलं किंवा प्रूफसाठी आलं dy/dx इज इक्वल टू -y log x इंटू log y. काय केलं मी, प्रश्नामधल्या एका स्टेपचा वापर मी आपल्या आन्सरमध्ये केलेला आहे. ओके, नाव राईट डाऊन दिस केअरफुली. ओके, बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याकडे एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर आय थिंक क्वेश्चन नंबर 3 मधला. ओके, x इज इक्वल टू a cos 50. हा प्रॉब्लेम बोर्डसाठी विचारला गेलेला आहे. HSC कधी विचारला आहे तुम्ही फाइंड आउट करा उत्तम पेपर सोल्युशनमधनं. ओके, बघा आपल्याकडे आहे x इज इक्वल टू a cos क्यूब t, y इज इक्वल टू a sin क्यूब t. शो दॅट dy/dx इज इक्वल टू -y/x ब्रॅकेट रेस टू 1/3. शो दॅटच्या प्रॉब्लेममध्ये y/x आहे, म्हणजे आपल्याला क्वेश्चनचा वापर इथं करावा लागणार आहे. रेग्युलर मेथड इट इज अँड पॅरामेट्रिक फॉर्म टेक अ डेरिव्हेटिव्ह ऑन सेपरेट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. मग काय येईल, x इज इक्वल टू a cos क्यूब t, x इज इक्वल टू a cos क्यूब t. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड म्हटलं तर क्यूब रूट ऑफ ए इंटू किंवा ॲज इट इज म्हटलं तर चालेल. डिफरन्शिएट बघूया आपण विथ रिस्पेक्ट टू टी. मग एक्सचा dx/dt इज इक्वल टू 3a cos स्क्वेअर टी इंटू, कळलं का, हा 3a cos स्क्वेअर टी इंटू कॉस टीचा -sin t. म्हणजे आन्सर येणार -3a sin t इंटू कॉस स्क्वेअर टी, कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर y इज इक्वल टू a sin क्यूब t डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. त्या yचा dy/dt तो 3 पुढे येणार 3a इंटू साइन स्क्वेअर टी आणि त्या साइन टीचा किती कॉस टी, दॅट इज इक्वल टू 3a cos t इंटू साइन स्क्वेअर टी. ओके, बाय डेफिनेशन ऑफ पॅरामीटर dy/dx इज इक्वल टू काय येईल बरं, dy/dx इज इक्वल टू dy/dt होल डिवायडेड बाय dx/dt, दॅट इज इक्वल टू dy/dx इज इक्वल dy/dt किती 3a इंटू साइन स्क्वेअर टी इंटू कॉस टी होल डिवायडेड बाय dx/dt. dx/dt किती दिला आहे, dx/dt किती -3a इंटू साइन टी इंटू कॉस स्क्वेअर टी. आपण हा प्रॉब्लेम पाठीमागं सॉल्व्ह केला बघा. 3a गेट कॅन्सल, साइन लाईक कॅन्सल, कॉस लाईक कॉस, साइन अपॉन कॉस इज इक्वल टू -tan t असं हे आन्सर होतं. परंतु आपल्याला काय केलं आहे त्यांनी, आपल्याला प्रूफसाठी -y/x ब्रॅकेट रेस टू 1/3 दिलेला आहे. मग मी जर या ठिकाणी मला कोणाची किंमत बघा, या ठिकाणी मी याचं क्यूब रूट घेतलं, लक्षात घ्या बरं का, y -1/3 ना, मग याचं मी क्यूब रूट घेतो. मग क्यूब रूट घेतल्यामुळं काय होईल, रिकॉल सगळ्यात महत्त्वाची स्टेप स्टार करून ठेवतो. आपला प्रॉब्लेम इथं dy/dx देणार आहे. जर रेग्युलर सोडवलं तर tan t मायनस किती tan t, पण आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं. हे रिझल्ट आपला नाही, हे आन्सर करेक्ट आहे -tan t. काय 3a गेट कॅन्सल, साईनला साईन कॅन्सल, कॉस लाईक कॉस कॅन्सल, साईन अपॉन कॉस tan t, हे आन्सर करेक्ट आहे. बट त्यांनी प्रूव्ह करायला लावलं आहे की dy/dx y/x, म्हणजे आपल्याला क्वेश्चनचा जो आहे तो हेल्प घ्यावी लागणार आहे. मग रिकॉल करतो मी, x इज इक्वल टू किती a cos क्यूब t. मी टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचा क्यूब रूट घेतो बघा. मग क्यूब रूट म्हणजे काय येईल, x रेस टू 1/3 a रेस टू 1/3 इंटू कॉस टी. कळालं का, कळालं का, हे काय घेतलं, दोन्ही बाजूचं क्यूब घेतला.
मग एक्सचा क्यूब एक्स रेस टू 1/3 ए रेस टू 1/3 आणि कॉस क्यूबचं किती फक्त कॉस टी. त्यानंतर वाय इज इक्वल टू किती वाय इज इक्वल टू किती वाय इज इक्वल टू किती ए साइन क्यूब टी टेकिंग क्यूब रूट y रेस टू किती 1/3 ए रेस टू 1/3 इंटू किती साइन टी. मला कॉस टी आणि साइन टीची किंमत पाहिली आहे. मग मी पुढं सॉल्व करतो. हे टॅन टी मला आन्सर नको होतं. मी काय केलं, हा 3a गेट कॅन्सल. ओके, हा साइन हा एक कॅन्सल, हा कॉस टी कॅन्सल. dy अपॉन dx माझ्याकडे आन्सर आलेला आहे साइन टी अपॉन कॉस टी. म्हणजे मला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू यामधनं काढाव्या लागेल. मग यामधनं मी जर व्हॅल्यू घेतली dy अपॉन dx इज इक्वल टू कोणाची, हा मायनस साइन ॲज इट इज. साइन टीची व्हॅल्यू मी इझिली काढू शकतो. साइन टीची व्हॅल्यू काय, y रेस टू 1/3 अपॉन ए रेस टू 1/3. कळलं का कसं फाइंड आउट केलं. साइन टीची व्हॅल्यू y रेस टू 1/3 इंटू अपॉन ए रेस टू 1/3. त्याच पद्धतीने कोणाची, कॉस टीची व्हॅल्यू x रेस टू 1/3 अपॉन ए रेस टू 1/3. ए रेस टू 1/3 डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होईल. मग तुमचा आन्सर येईल dy अपॉन dx इज इक्वल टू मायनस 1 रेस टू 1/3 अपॉन x रेस टू 1/3. दोघांचा पॉवर सेम आहे, तुम्ही तो असा लिहू शकता मायनस y अपॉन x ब्रॅकेट रेस टू 1/3 आणि विच इज रिक्वायर्ड रिझल्ट. मग काय केलं, इथनं आपण प्रॉब्लेम काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. ओके, मग अशा पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज 1.4 मधला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करू शकता. क्वेश्चन नंबर 4ही तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, या पद्धतीने आपला या ठिकाणी काय संपलेला आहे, पॅरामेट्रिक फंक्शन. क्वेश्चन नंबर 4 मधले प्रॉब्लेम आपले राहिलेले आहेत, आपण ते घेणार आहोत. ओके, त्याआधी तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल जेवढे काही होते तेवढे पॅरामेट्रिक म्हणजे पेज नंबर 48 पर्यंत जेवढे काही सॉल्ड एक्झाम्पल या टाईपवरले सर्व काय करा, आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. बघा, तुम्हाला परत सांगते की या वर्षी दिलेले तुमचे जे टेक्स्टबुक आहे नवीन, त्यामध्ये मॅक्झिमम पॉईंट हे तुमच्या सॉल्ड प्रॉब्लेममध्येच क्लिअर केले. बघा, बऱ्याचशा काही कन्सेप्ट पहिल्या बुकमध्ये सॉल्ड प्रॉब्लेम थोडे दिलेले नव्हते, म्हणजे टाईप वाईज नव्हते, परंतु या वर्षी तुमचे जे प्रॉब्लेम आहे सॉल्ड प्रॉब्लेम हे खूप टॉपिक वाईज दिलेत, व्यवस्थित दिलेत. तेव्हा सॉल्ड प्रॉब्लेम बघा, सॉल्ड प्रॉब्लेममध्ये एखादा प्रॉब्लेम असेल तर तो मात्र काय करा, मला पाठवा. ओके, सांगा की ज्यावेळेस आपण नेक्स्ट व्हिडिओ घेणार आहोत पॅरामेट्रिकवर, मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्या शेवटला आपण हायर ऑर्डर समजून चला, आपला डिफरन्सिएशन चॅप्टर इथं संपलेला आहे. ओके, सर्व टॉपिक आपले क्लिअर झालेले आहेत. आज कंपोजिट, इनवर्स, पॅरामेट्रिक, लॉगॅरिथमिक असेल, पॅरामेट्रिक असेल, नंतर हायर ऑर्डर फक्त घ्यायचं आहे. हायर ऑर्डर वेगळा असा काही टाईप नाही, सर्व टाईपचं मिक्सअप तिथं दिलेलं आहे. फक्त हायर ऑर्डरमध्ये आलेल्या ॲन्सरचा परत डेरिव्हेटिव्ह घेणं म्हणजेच हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे. बघा, इथं आपला डिफरन्सिएशन चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. एक व्हिडिओ नंतर आपण घेणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, सो राईट डाऊन दिस प्रॉब्लेम अँड सॉल्व द प्रॉब्लेम. सॉल्व प्रॉब्लेम काय करा, सॉल्व करा, किंवा सॉल्व प्रॉब्लेम आपल्या वहीमध्ये काय करा, राईट डाऊन करून ठेवा. ओके, होमवर्क काय करा, कंप्लीट करा, वेळच्या वेळी करा. प्रॉब्लेम ज्या झालेल्या टाईप्समध्ये काही प्रॉब्लेम असेल ते पण मला तुम्ही सांगा. जास्त किचकट प्रॉब्लेम असेल, सॉल्व करता येत नसेल, बिनधास्त मला पाठवा, आपण त्याचं सोल्युशन पाठवूया. भरपूर मुलं कमेंट्समध्ये कळत आहे, त्यामुळे काहींचा प्रॉब्लेम हा खाली राहून जातो आणि त्यांना रिप्लाय मिळत नाही. असं समजू नका की आपल्याला भेटणार नाही. यथावकाश ज्यावेळेस मला ते लक्षात येईल की या मुलाचा प्रॉब्लेम राहिलेला आहे, तो मी काय करेल, तुम्हाला सॉल्व करून देईन. ओके, सो आजचा होमवर्क आहे तुमचा एक्सरसाइज 1.4च्या आधीचे सर्व सॉल्ड प्रॉब्लेम आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्ही प्रयत्न करायचा आहे. जर सुटले तर छान, नाही सुटले तर मला तेवढे कळवा. मॅक्झिमम मुलं 2 किंवा 3 मुलांनी पाठवलेला प्रॉब्लेम कंबाईन झाला तर आपण तो काय करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करूया. आपला पॅरामेट्रिक या ठिकाणी संपलेला आहे. ज्या ठिकाणी प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम असतात त्या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचा आधार घ्यावा लागतो. ओके, इथपर्यंत म्हणून आपण थांबूया. ओके, आपला डिफरन्स चॅप्टर संपला असं मी जाहीर करतो. फक्त लास्ट आहे हायर ऑर्डर, त्यासाठी आपला एक व्हिडिओ आणि तुमच्या जे काही डाऊट्स असतील त्याचा एक व्हिडिओ, असे 2 व्हिडिओ फार तर यामध्ये येतील. यानंतर आपण घेणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, थँक्यू.